मित्रांनो, आम्ही लोक कोकणातून मुंबईला परत आलेलो आहोत. तरी पण आमच्या मागचं काम काय आणखीन गेलेलं नाही. आणखीन आम्ही जाम बिझी आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे वैभव देशमुख. आज आपल्याला ऑर्डर होती एका ग्रूम मेकअपची, ते पण दादर मध्ये आणि जवळची जवळ होती, त्याच्यामुळे काही टेन्शन नव्हतं. तसं तर मी ग्रूमचे मेकअप जास्त घेत नाही, ब्राईडचेच घेतो, कारण ब्राईडचे परवडतं. पण आज मी फ्री होतो, त्याच्यामुळे मी ही इन्क्वायरी कन्फर्म केली. मंडळी, आज होता रिपब्लिक डे आणि आपला हॉल ना दादरच्या बीच जवळ होता, त्याच्यामुळे मी बीचला गेलो आणि डेकोरेशन बघू शकता दरवर्षीप्रमाणे एक नंबर केला होता. आणि आपला मेकअप वगैरे डन झाला होता. मी जास्त हॉलमध्ये शूट नाही केलं, कारण मी एकटाच होतो, टाइम नाही भेटला मला. आणि दीचा फोन आलता, बोलती मला चिकन खायची इच्छा झाली. आणि परवा दिवशी आम्ही कोकणात चिकन खाल्लं आणि तिला आज आणखीन डबल चिकन खायची इच्छा झाली, म्हणून कोथिंबीर आणि चिकन घेतल्या येता घरी येऊन पाहिलं तर आईने खिचडी बनवून ठेवली होती. आम्हाला जाम खिचडी आवडती, हे तुम्हाला सांगायची गरज नाही. चिकनवाल्या बाबांनी ना चिकनचे खूप मोठे मोठे पीस केले होते. आई बोलली त्याला छोटे छोटे कर. आमची आई तर चिकन खात नाही, पण सजेशन खूप छान छान द्यायची बरं का. ती बोलली जर छोटे छोटे पीस केलं ना तर खाण्यामध्ये इझी होईल. त्याच्यामध्ये ना हळद आणि मीठ टाकलं होतं मी, आणि त्याला ना थोडं मॅरिनेशनला ठेवलं होतं. दीदी आणखी जॉबवरून नव्हती आली, त्याच्यामुळे मला शिजायला टाकायचं होतं. दीदी येईपर्यंत मी शिजून घेणार होतो चिकन, आणि दीदी आल्यावर भाजी करणार होतो, त्याच्यामुळे चिकनची शिजायला टाकायची तयारी चालू होती. इकडे मी कांदा लसूण अद्रक पेस्ट वगैरे त्याच्यामध्ये खोबरं टाकून फ्राय केलं, आणि नंतर चिकन टाकलं आणि त्याला पाणी टाकून कुकरमध्ये शिजायला टाकलं. मंडळी लोक, तुम्ही जर नॉनव्हेज नसाल खात तर सॉरी बरं का, हा व्हिडिओ तुम्हाला आवडणार नाही. पण काय करावं, तलप होती माणसाला. तुम्हाला पण काही ना काही खायची तलप असते, आम्हाला नॉनव्हेज खायची कधी कधी तलप होते. आम्ही जास्त खात नाहीत, कधी कधी खातो. नंतर इकडे आपलं चिकन शिजलेलं होतं आणि दीदी महाराजी आली होती, त्याच्यामुळे किचनमध्ये आल्या घुसवलं. आधी डान्स केला, कारण तिच्या मनाची इच्छा पूर्ण झाली होती. तिला खूप चिकन खायचं होतं. घरचं चिकन वेगळंच असतं मित्रांनो. आपण बाहेरचं चिकन खातो त्याची चव वेगळी असते, आणि आपल्या हाताने बनवून खाल्लेलं त्याची चव वेगळी असते, ज्याची सवय असते. त्याच्यामुळे तिला ना कधी कधी तलफ होती. इकडं पीठ टाकलं होतं भाजीमध्ये. कोणाला माहिती पीठ का टाकतात भाजीमध्ये वगैरे. आणि भाजी आम्हाला लाल करायची होती, कशामुळे काय माहिती हिरवी झाली होती भाजी. आई बोलली कोथिंबीर जास्त पडली होती.